मित्रांनो नमस्कार. भरपूर व्हिडिओ मी मुंबईतल्या आणि समृद्धी महामार्गावरचा देखील टाकला आहे आणि सकाळचा मुंबई कशी दिसते सकाळी तर त्याच्यासाठी एक व्हिडिओ टाकला होता, पण त्याच्यामध्ये साऊंड नाही आहे, आवाज नाही आहे. तर मी व्हिडिओ जो रेकॉर्डिंग करतो तर त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये आवाज येत नाही, म्हणजे नाही का, आवाज मी येऊ देत नाही. कसं होतं, कस्टमर देखील असतात आणि असे मोठे व्हिडिओ मी जे आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे पण ते पोहोचवू शकत नाही. तर त्याच्यामुळे मी इथून पुढं काही व्हिडिओ हे म्यूट असतील, म्हणजे त्यांच्यात आवाज नसेल, पण पाहण्यासारखं भरपूर काही असेल. जो कोणी मुंबईला नाही जात, मुंबई पाहू शकत नाही आहेत, तर भरपूर जण आहेत जे मुंबईमध्ये राहतात. काही जण मुंबईला जाऊन देखील येत असतील, पण माझं ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त आहे. तर तिथली ट्रॅफिक कशी असते, त्या ठिकाणी आपण गाडी कशी चालवतो, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, तर हे कृतीमधून तुम्हाला दिसून येईल. किंवा तुम्ही त्या ठिकाणचं जे निसर्ग आहे, त्या ठिकाणचं जे सौंदर्य आहे, ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. भलं तुम्ही वाहतुकीचं नाही पाहिलं तरी तुम्ही ते सिटी कशी आहे, काय आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यासाठी मी काही छोटे छोटे व्हिडिओ मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जर समजा आवडले तर पहा, आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल की याच्यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे, काहीतरी वेगळं पण पाहिजे, तर ते देखील तुम्ही कमेंटच्या स्वरूपामध्ये पाठवू शकता. तर हा व्हिडिओ आहे, आपण मुंबई एअरपोर्टच्या जवळून जात आहोत. आत्ताचा हा जो वरचा जो पूल आहे तो बांधल्यापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी थोडी कमी झाली आहे. नाहीतर एवढी वाहतूक कोंडी असायची, अक्षरशः विलेपार्लेमध्ये नको नको वाटायचं जायला. आणि आपण आता विलेपार्लेच्या जवळ आहेत आणि विलेपार्लेमधून टर्मिनल 1 येईल, नंतर टर्मिनल 2चा रस्ता येईल आणि तसंच आपण पुढे गोरेगावला जाणार आहोत. तर गोरेगावपर्यंतची ही रेकॉर्डिंग आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची ट्रॅफिक असते, कशा प्रकारे रोड आहेत, काय आपण मुंबईकडून शिकलं पाहिजे. मुंबईमध्ये 2 गोष्टी चांगल्या आहेत मित्रांनो. एक, रस्ते फार आणि फार प्रशस्त, जे मेन रोड आहेत ते. आता आतल्या गल्ल्या फारच छोट्या आहेत आणि त्या मानानं त्या डेंजरस पण आहेत. पण आपण छोट्या रोडवर जास्त गाडी चालवूच शकत नाहीत बाहेरचे लोक. तिथले प्रॉपरची लोक समजा जे जास्त मुंबई करतात, म्हणजे मुंबई पुणे करतात किंवा मुंबईला येत असतात, मुंबई नाशिक असेल, कुठल्याही भागातून मुंबईमध्ये जास्त वेळ घालवत असतील, तर त्या लोकांना तिथली थोडीशी माहिती राहते. पण जर कोणी त्या ठिकाणी नवीन जात असेल, गाडी चालवणं फार आणि फारच हेक्टिक होतं, फार टेन्शनचं असतं. तर त्या गोष्टी राहतात. जर पहिल्यांदा जात असाल तर गाडी चालवताना कोणीतरी अनुभवी गाडी चालवणारा सोबत असू द्या. त्या ठिकाणी फार माणूस गोंधळला जातो. तर बऱ्यापैकी आता मॅपमुळे आणि रस्ते मोठे असल्यामुळं आणि रस्त्याची डिझाईन बघा, रस्त्यांवरती बऱ्यापैकी जे सेंटरपट्टी आहे, साईड पट्टी आहे, ह्या सर्व आखल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे लाईनमध्ये चालण्यास बऱ्यापैकी मदत भेटते. आणि असं नाही आहे की इथं पण बेशिस्त लोक नाही आहेत, पण 10 ते 20% लोक बेशिस्त आहेत, बाकीचे सर्वजण शिस्त पाळतात. पुण्यामध्ये कसं होतं की 10 ते 20% शिस्त पाळतात आणि 80% लोक बेशिस्त आहेत. तर असं नाही आहे. त्याचं कारण पण आहे की रोड अशा प्रकारचे नाही आहेत. जर पुण्यामध्ये देखील रोड जर समजा आखणी केलेले असतील व्यवस्थित, असे पट्ट्या मारलेले जर असतील, तर मला वाटत नाही आहे की पुण्यातले लोक पण बेशिस्त चालतील. बऱ्यापैकी शिस्त लावून घेतील स्वतःला. तर बघूया काय काय होतं पुढं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच तुम्ही व्यक्त व्हा, कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कशा प्रकारे बनला आहे, काय चुकीचं आहे का. जर चूक असेल तर बिनधास्त सांगा मित्रांनो, मी ती चूक माझी मान्य करेल आणि दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. तर माझे सर्वच व्हिडिओ पहा आणि सर्वच व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला चुकीचं काही वाटत असेल तर कृपा करून मला सांगा. त्या ठिकाणी माझी जिम्मेदारी आहे की माझी चूक ही मी सुधारली पाहिजे. तर बघा, आपण लाईन चेंज करत आहोत.
हे का झालं पॉसिबल, तर हे लोक बघा, पिवळी जी पट्टी मारलेली त्या पिवळ्या पट्टीच्या पलीकडं गाडी घेऊन जायची नसते. तो एक मोकळा स्पेस आहे का, तर त्या ठिकाणी वळण आहे छोटंसं आणि तिथला त्यांनी तो सोडलेला स्पेस आहे, लाईन्स सरळ व्हावी म्हणून, त्याच्यामुळे ही पिवळी पट्टी आहे. पण लोकांनी पिवळ्या पट्टीच्याही पलीकडे जाऊन गाडी, आता बघा ती लेन क्लोज झाली का नाही. तर ही चूक कुठंही गेलात नवीन ठिकाणी तर करायचं नाही, डेंजरस असतं. जर नवीन ठिकाणी असाल तर तुम्हाला रोडची समोरची माहिती नसते, आणि जर समोरची माहिती नसेल तर तुम्ही वेडीवाकडी गाडी चालवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तिथल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या मागं एकामागे एक गाडी चालवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित व्हाल. होतं काय माहिती आहे का, आपण आपली लेन वेगळी बनवण्याचा प्रयत्न करतो किंवा जागा दिसते म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच ठिकाणी आपण सगळ्यात जास्त फसले जातो, आणि अशा ठिकाणीच गाडीचं नुकसान होईल किंवा आपला अपघात होईल. या दोन गोष्टीची शक्यता असते. रोडची माहिती नसेल तर जास्त हालचाल करू नका. तर आता बघा, तिथलाच ड्रायव्हर आहे तो समोरचा, पण कुठल्या साईडला गाडी चालवतो, राईट साईडला. मी थोडीशी राईटला जागा ठेवूनच गाडी चालवतो. आपल्या लाईनमध्ये प्रॉपर गाडी चालवा. आता बघा, राईटचे लोक कसे दाबू शकतात. आता हे राईटला गाडी चालवत आहेत, तर जी 2 नंबरची लाईन आहे, आपल्या डाव्या साईडची जी इर्टिगा आहे ती बघा कुठं चालते. त्यांनी कमीत कमी लाईनमध्ये आणि त्यांच्या गाडीमध्ये 1 फुटाचं अंतर, म्हणजे आत्ता जशी चालत आहेत तशी गाडी चालवली पाहिजे. पण ते राईट साईडलाच येण्याचा प्रयत्न करणार आणि राईटलाच गाडी चालवणार, का तर त्यांना लेफ्ट साईडचे जे ड्रायव्हर भाऊ आहेत ते त्यांना राईटला ढकलत आहेत. आणि हेच होतं, जर तुम्ही तुमच्या लाईनमध्ये जर प्रॉपर नाही गाडी चालवली तर तिथं अतिरिक्त एक लाईन तयार होते. जसे की आता समोर पाहू शकता बघा, ते इर्टिगावाले भाऊ, हे इर्टिगावाले भाऊ आपल्या समोर आता कसे येतात ते पण दाखवतो. आपण आपल्या लाईनमध्येच गाडी चालवतो, हे पूर्ण राईट साईडला गाडी चालवतात त्यांच्या लाईनमध्ये. त्याच्यामुळं त्यांना पलीकडल्या जी लाईन आहे त्या लाईन करण्यासाठी एक्स्ट्रा जी लाईन म्हणतो ते आपण, त्याच्यासाठी जागा भेटते. आणि हे लोक आपल्या लाईनमध्ये नंतर कसे येतात, जिथं समजा फ्लायओव्हरवर चढायचं किंवा लाईन कट होते, तर अशा ठिकाणी सर्वजण नंतर आपल्या लाईनमध्ये येतात. व्हिडिओ पहा मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी कळतील. हा व्हिडिओ देखील चांगला शिकण्यासारखा आहे, म्हणूनच मी थोडंसं विचार केला की म्हटलं आपण तुमच्याशी थोडंसं गप्पा मारत मुंबईमधील काय अनुभव आहे आपला तो पण शेअर करण्याचा प्रयत्न करूयात, आणि तेच करतोय मी. मुंबईमध्ये आलतो, नाशिकला होतो. नाशिकवरून येत असताना इगतपुरी ते माझ्या माहितीच तो ठाणेपर्यंत, कल्याण ठाणे, म्हणजे आपण समृद्धी महामार्ग जिथं सोडतो तिथंपर्यंत पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. दुसरा जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यापर्यंत, आणि तो देखील पहा. तो देखील तुम्हाला शिकण्यासारखा असेल की आपण मोकळा हायवे तर कशी गाडी चालवली पाहिजे, किती दुरून ओव्हरटेक केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगत तर नाही आहे, आवाज नाही आहे त्या व्हिडिओला, पण तुम्ही पाहू शकता की मी काय काय केलं तिथं, काय काय केलं पाहिजे, काय काय चूक झाली माझ्याकडून. जर तुम्हाला एखादी चूक जरी दिसली असेल ना, तरी बिनधास्त तुम्ही ही चूक झाली आहे म्हणून कमेंट करा. मी ती चूक सुधारेल, किंवा त्या ठिकाणी बघा, मला देखील प्रशिक्षण किंवा मला देखील मार्गदर्शनाची गरज असते आणि आहे. असं नाही आहे की मी परिपक्व आहे म्हणून. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जर काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये सांगू शकता. मी खरंच तुमचं स्वागत करेल आणि ती चूक मान्य करेल आणि सुधारून देखील घेईल. तर हा व्हिडिओ पूर्ण 28 मिनिटांचा आहे. 28 मिनिटं काय काय चूक, एक तरी चूक माझ्याकडून झाली असेल, नाही असं नाही आहे. तर तुम्ही ती चूक काय आहे ते मला स्पष्ट सांगू शकता, असं काहीही नाही आहे. तर इथून पुढचा व्हिडिओ पहा मित्रांनो. जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि विमान कोणाकोणाला दिसलं ते कमेंटमध्ये सांगू शकता. तर विमान या व्हिडिओमध्ये आहे, विमान दिसतंय, तर त्याच्यामुळे
हो का, आता हे ट्रकवाले दादा बघा कुठं गाडी चालवत आहेत. त्यांनी त्यांच्या लाईनमध्ये गाडी चालवली पाहिजे डाव्या, पण ते राईट साईडच्या लेनमध्ये येतात आणि शेवटी मला ते तेच करतात की राईट साईडला मला पुश केलं जातं त्यांच्याकडून आणि ते पुढं निघून जातात. ते त्याच लाईनमधून जातात, पण कशा प्रकारे जातात ते देखील तुम्हाला दाखवतो आता. आणि हेच होत असतं जिथं लाईन कट होते ना, तिथं ही जी समोरची लाईन राईटची जी लाईन आहे म्हणजे आपल्या समोरची लाईन आहे, त्या लाईनला कशा प्रकारे दाबलं जातं तर ते या ठिकाणी तुम्हाला समजेल. आता समोर फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हरवरून आपण सरळ जाणार आहोत आणि डाव्या साईडला टर्मिनल 1 कडे जाण्यासाठी रस्ता विलेपार्ले सांताक्रूजचा. इथं पहा आता ते प्रॉपर लाईनमध्ये गाडी चालवतात त्यांच्या. पण जसं आता वर फ्लायओव्हर वरती जायची वेळ येते त्या ठिकाणी त्यांना लेफ्ट साईडने असंच, हे कसं आता राईटला चालतायत डिझायरवाले हो, तसंच त्या मोठ्या गाडीच्या समोरचं कोणीतरी राईट साईडला चालत असतील, मग त्या ठिकाणी राईट साईडला दाबलं जातं, असं पुश केलं जातं. बघा ही लेन का स्लो झाली. ही लेन सर्वात वेगानं जायला पाहिजे, या लेनला अडथळा नाही आहे, पण हा अडथळा हे लोक स्वतःच करून घेतात. कशा प्रकारचे, तर हे राईट साईडला पूर्ण गाडी चालवतात आणि त्याच ठिकाणी बघा ना किती पट्टीवर गाडी चालवतात ते, म्हणजे जी साईड पट्टी आहे, अहो त्या साईड पट्टीच्या आपल्या आणि साईड पट्टीच्या मध्ये अंतर ठेवायचं असतं. 1 फूट 1.5 फुटाचं अंतर ठेवूनच गाडी चालवायची असते, पण आपल्या इथं हा नियम कोणालाच माहिती नाही आहे. आता ही समोरची इलेक्ट्रिक गाडी पहा, आले आपल्या लाईनमध्ये, पलीकडून पण एक गाडी त्यांना पुश करते म्हणून ते या साईडला येतात, पण या ठिकाणी ती कंडिशन नाही आहे. त्यांनी समोरची सिच्युएशन पाहिली, ही लेन सरळ जाणारी जी लेन आहे ती लेन फास्ट जाणार हे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी राईट साईडच्या लेनमध्ये बघा डिझायरमध्ये आणि इलेक्ट्रिक गाडी आहे, दोन्ही गाड्यांमध्ये किती बघा शेवटी आपल्या लाईनमध्ये आले. आणि याच कारणामुळे जे ही फर्स्ट लेन आहे ती स्लो होते. काहीही अडथळा नसताना देखील ही लेन स्लो होण्याचं एकमेव कारण आहे की आपण डिवायडरकडे पूर्ण सरकवून गाडी चालवतो, एकदम डिवायडरच्या जवळ गाडी चालवतो आणि त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी अशा ठिकाणी अडकले जातो. मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिक असतं मित्रांनो, पण जास्त त्रास कोणालाच होत नाही. का तर वेडीवाकडी गाडी शक्यतो तिथं कोण चालवत नाही आहे किंवा चालवण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही छोट्या रोडवर जाल तर तिथं मात्र तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील, पण मोठ्या रोडवरती कोणीही आगाऊपणा करताना दिसत नाही. आगाऊपणा करायला गेलं की मुंबईत अपघात झाला म्हणजे झालाच. जर तुम्ही घाबरून गेलात तरी देखील त्या ठिकाणी थोडंसं अनकम्फर्टेबल होतं आणि तुम्ही तिथं घाबरलात तर त्या ठिकाणी देखील घाबरलं तर आहे तसं सरळ गाडी चालवा, वेळ लागू द्या, काही फरक पडणार नाही. अर्धा तास लागेल, 5 तास लागतील, 4 तास लागतील, पण घाबरून जाऊ नका किंवा विनाकारण गाडी लेफ्ट राईट करू नका. तुम्हाला जागा भेटली तरच हळू तुम्ही गाडी राईटला घ्या किंवा लेफ्टला घ्या. मुंबईमध्ये कसं आहे, तिथले जे चालणारे दररोजचे असतात ना, तर ते काय करतात, आपण जर अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्यात घुसतात त्या अंतरामध्ये. तर तेवढं पण जास्त अंतर ठेवू नका. जसं आपण पुण्यात ठेवतो तसं अंतर जर ठेवण्याचा प्रयत्न केला तर इतर लोक त्या ठिकाणी घुसतील. आता इथून टर्मिनल 2 कडे जाण्याचा मार्ग आहे बघा राईट साईडला, म्हणून मी थोडीशी गाडी आपली लेफ्टच्या लेनमध्ये घेतली. का तर ती लेन शक्यतो राईटला जाणाऱ्या लोकांसाठीच आहे आणि राईटला खाली जातात. हे पहा आता इथं ते वॅगनार गेली बघा, हे टर्मिनल 2 कडे जातो. इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईचं जे आहे तिथं अंधेरीचं, तर त्या टर्मिनल 2 ला जातो हा रस्ता जो राईट साईडनी खाली गेला. आता आपण बघा सरळ जात आहोत. रोडची माहिती असेल तर ड्रायव्हिंग करणं थोडंसं सोपं जातं मित्रांनो, म्हणून विनाकारण गाडी मुवमेंटमध्ये ठेवू नका, एकामागे एक चाला, व्यवस्थित चालवा गाडी आणि आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचा. तर इथून पुढं गोरेगावच्या एका कंपनीमध्ये तिथं मॅडमला ड्रॉप केलं आपण आणि ड्रॉप करून नंतर हे दुपारची वेळ आहे आणि 6 वाजता राईड भेटली पुण्यासाठी. तर पुण्याकडे जाणारे देखील काही व्हिडिओ आहेत,
मी खास करून एक व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओमध्ये देखील मी थोडंसं बोलणार आहे, माहिती देणार आहे आणि काय प्रॉब्लेम्स कसे आपण अपघातास कारणीभूत ठरतो आणि ते कसं टाळू शकतो. तर हाही एक छोटासा मी व्हिडिओ आहे, जो मध्ये अपघात झाला फॉर्च्युनरचा, त्या अपघाताच्या वेळी पाहिलंय तिथं मी. आणि जर तेच मी समजावून सांगणार आहे, की तो अपघात झाला नसता, जर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष दिलं असतं आणि थोडंसं नियम पाळले असते तर, आणि ज्यामध्ये त्यांचा जीव गेला आहे, तर त्या भाऊंना जीव गमवायची आवश्यकता नसती पडली, गमावला गेला नसता. तर जास्त काही बोलणार नाही. तो व्हिडिओ मी बनवणार आहे आणि व्हिडिओ बनवल्यानंतर पहा मित्रांनो, कसं होतं. कोणाचा जीव जर अपघातात गेला ना मित्रांनो, तर खरंच माझा जीव कासावीस होतो. तर त्याच्यामुळं शक्यतो नियम पाळा. नियम पाळूनच गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. कसं होतं माहिती आहे का, अपघात जर झाला तर आपला नाही तर दुसऱ्याचा कोणाचा तरी जीव जाणार आहे किंवा दुखापत होणार आहे किंवा नुकसान होणार आहे. तर या गोष्टी ध्यानात ठेवा आणि शक्यतो नियम पाळा. जर तुम्ही घाबरले असाल तर घाबरल्यानंतर थोडंसं अंतर ठेवून सावकाश गाडी चालवा. नाहीतर थोड्या वेळ थांबा, थोड्या वेळ थांबून परत पुढचा प्रवास चालू करा. पण विनाकारण घाई करण्याचा प्रयत्न करू नका. आता मी धारावीमध्ये देखील प्रवास केला आहे. धारावीतला देखील प्रवास दाखवणार आहे आणि अजून दुसरीकडे म्हणजे भरपूर ठिकाणे आहेत. त्या ठिकाणांचा मी प्रवास केला मुंबईमध्ये आणि एक माझं उत्सुकता होती, की असा एक दिवस दाखवण्यात यावा. म्हणजे मी सकाळपासून निघलो आहे आणि संध्याकाळपर्यंत मी पूर्ण व्हिडिओ काढलेत मित्रांनो. ऑलरेडी ते व्हिडिओ काढण्यासाठी देखील फार मेहनत लागते. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, सपोर्ट करा. सपोर्टशिवाय मला हे काम करणं तेवढं सोपं नाही आहे. मी माझं उदरनिर्वाह भागवतो या कामावरती आणि जे यूट्यूबला काम करतो आहे मित्रांनो, तर ते जे काम आहे ते वेगळं काम करतो आहे मी. मला उदरनिर्वाहासाठीच फार कष्ट घ्यायला लागत आहेत. पण तरी देखील वेळात वेळ काढून हा व्हिडिओ करण्याचं काम मी करत असतो. तर हात जोडून विनंती आहे मित्रांनो, जर व्हिडिओ चांगले वाटत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. तर पुढचा पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. व्हिडिओ पाहिल्यानंतर हे राईट साईडला बघा मेट्रो आहे, मुंबईची मेट्रो आहे आणि रोड खरंच अतिशय उत्कृष्ट प्रकारचे आहेत. त्याच्यामुळं हे पॉसिबल आहे. फ्लायओव्हर्स आहेत आणि मुंबईमध्ये जर रोडची कंडिशन पाहायला गेलं तर पावसाळ्यात थोडेसे खराब रोड भेटतात. खड्डे मोठे मोठे असतात, पण इट्स ओके. पण त्या मानाने खरंच रोड फार छान आहेत.